ही कथा ऐकून जर कोणाच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत तर कदाचित त्या व्यक्तीचे हृदय दगडाचे असेल. एका प्राथमिक शाळेत अंजली नावाची शिक्षिका होती. ती 5वीची वर्ग शिक्षिका होती. तिला वर्गात येताच लव्ह यू ऑल म्हणायची सवय होती. पण तिला माहीत होतं की ती खरं बोलत नाहीये. ती वर्गातल्या सगळ्या मुलांवर सारखे प्रेम करू शकत नाही. खरंच सांगते, त्या वर्गात असा एक मुलगा होता की तो तिच्या डोळ्यात नेहमी खुपायचा. त्याचं नाव राजू. तो तिला अजिबात आवडत नव्हता. राजू नेहमी मळलेला होऊन शाळेत यायचा. त्याचे केस विस्कटलेले, चपल्या फाटलेल्या होत्या, शर्टावर शाईच्या खुणा होत्या आणि अभ्यास करतानाही त्याचे लक्ष दुसरीकडे असायचे. मॅडम त्याला ओरडल्या की तो तिच्याकडे नुसता गप्प राहून बघायचा. पण त्याच्या त्या नजरेतून हे स्पष्ट दिसत होते की तो फक्त शरीराने तिथे आहे, मनाने नाही. हळूहळू मॅडम राजूचा तिरस्कार करू लागल्या. वर्गात प्रवेश करताच राजू मॅडमच्या टीकेचे लक्ष बनला. त्याला वाईट साईड बोलायच्या. मग वर्गातील मुलं त्याच्यावर आनंदाने हसायची आणि मॅडम त्याला अपमानित करून समाधान मिळवायची. मात्र राजूने कधीही कशालाच उत्तर दिले नाही. मॅडमला तो जीव नसलेल्या निर्जीव दगडासारखा वाटत होता. प्रत्येक शिवीगाळ आणि शिक्षेला न जुमानता तो तिच्याकडे फक्त भावनांच्या रिकाम्या डोळ्यांनी पाहत असे आणि मान टेकवत असे. मॅडमला आता राजूबद्दल तीव्र तिरस्कार वाटू लागला होता. पहिला सेमिस्टर संपला होता आणि प्रगती रिपोर्ट करायची वेळ आली होती. मॅडमने राजूच्या प्रगती अहवालात या सर्व वाईट गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. तो प्रगती अहवाल पालकांना दाखवण्यापूर्वी मुख्याध्यापकाकडे जायचा. राजूचा प्रगती अहवाल पाहिल्यानंतर त्यांनी मॅडमला बोलावून सांगितले, मॅडम, तुम्ही प्रगती अहवालात राजूच्या प्रगतीबद्दल काहीतरी लिहायला हवे होते. हे वाचून राजूचे वडील पूर्णपणे निराश होतील. मॅडम म्हणाल्या, मला माफ करा, पण राजू पूर्णपणे निरुपयोगी मुलगा आहे. त्याच्या प्रगतीबद्दल मी काही लिहू शकेन असे मला वाटत नाही. मॅडम द्वेषपूर्ण स्वरात बोलल्या आणि तिथून उठल्या आणि निघाल्या आणि मग शाळा संपली. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी राजूचा मागील वर्षाचा प्रगती अहवाल त्या मॅडमच्या डेस्कवरच्या शिपायाला दिला. दुसऱ्या दिवशी मॅडम वर्गात आल्या तेव्हा तिने अहवाल पाहिला. तो पलटून पाहिला आणि लक्षात आले की तो राजूचा प्रगती अहवाल आहे. मॅडमला वाटलं राजूने मागच्या वर्षातही हीच फुले दिली असतील आणि मग त्याने वर्ग 3चा अहवाल उघडला. अहवाल दिल्यानंतर त्यांच्या आश्चर्याला मर्यादा नव्हती. जेव्हा त्यांनी पाहिले की त्याचा अहवाल त्याच्यावर कौतुकाने भरलेला आहे. त्यात लिहिले होते की राजूसारखा हुशार मुलगा मी कधीच पाहिला नाही आणि तो खूप संवेदनशील मुलगा आहे. तो त्याच्या शिक्षक आणि मित्रांचा खूप लाडका आहे. शेवटी त्याने सेमिस्टरमध्येही खूप चांगले स्थान मिळवले आहे. नंतर मॅडमने इयत्ता 4थीचा रिपोर्ट उघडला. त्यात लिहिले होते की आईच्या आजारपणामुळे राजू खूप तणावाखाली आहे. त्याचे लक्ष अभ्यासातून हटत आहे. राजूच्या आईला शेवटच्या स्टेजच्या कॅन्सरने ग्रासले असून तिची काळजी घेण्यासाठी घरी कोणीही नाही, ज्याचा त्याचा अभ्यासावर खोल परिणाम झाला आहे. खाली मुख्याध्यापकांनी लिहिले की राजूची आई मरण पावली आणि त्याचसोबत राजूच्या आयुष्यातला आनंद आणि चमकही निघून गेली. खूप उशीर होण्यापूर्वी त्याला वाचवले पाहिजे. हे वाचून मॅडमच्या मनावर एक भयंकर ओझं आलं. थरथरत्या हातांनी तिने प्रगती अहवाल बंद केला. मॅडमच्या डोळ्यातून एकामागून एक अश्रू वाहू लागले. मॅडमने साडीच्या पदराने तिचे अश्रू पुसले. दुसऱ्या दिवशी मॅडम वर्गात आल्या तेव्हा तिच्या सवयीप्रमाणे तिने तेच शब्द पुन्हा बोलली की मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते,
पण ती अजूनही खोटे बोलत आहे हे तिला माहीत होते, कारण आज त्याच वर्गात बसून तिला तिच्या मनातील प्रेमाची जाणीव होत होती. ती राजू नावाच्या मुलाकडे प्रेमाने पाहू लागली, ज्याचा ती तिरस्कार करत होती. रोजच्या प्रमाणे तिने राजूला एक प्रश्न केला आणि नेहमीप्रमाणे राजूने मान टेकवली. काही वेळ मॅडमच्या ओरडा आणि इतर विद्यार्थ्यांचा हसण्याचा आवाज आता त्याच्या कानापर्यंत पोहोचला नाही. तेव्हा त्याने आश्चर्यचकित होऊन डोकं वर करून मॅडमकडे पाहिले. आज तिच्या कपाळावर राग नव्हता. ती हसत होती. हसत राजूला जवळ बोलावून त्याला प्रश्नाचे उत्तर सांगून त्याला ते पुन्हा सांगण्यास सांगितले. शेवटी 3-4 वेळा विचारल्यानंतर राजू बोलला. त्याने उत्तर देताच मॅडमने स्वतः आनंदाने टाळ्या वाजवल्याच, पण सगळ्या मुलांनाही तसे करायला लावले. मग ते रोजचे झाले. मॅडम स्वतः प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायची आणि खूप कौतुकही करायची. आता एक चांगले उदाहरण राजूकडे दाखवले जाऊ लागले. हळूहळू आता तो नैराश्येतून बाहेर पडू लागला. आता मॅडमना प्रश्नासोबत उत्तर सांगायची गरज नाही. त्या रोज योग्य उत्तर देऊन सर्वांना प्रभावित करत आणि नवीन नवीन प्रश्न विचारून देखील तो सगळ्यांना चकित करायचा. आता त्याचे केस काही प्रमाणात सुधारत होते. त्याचे कपडेसुद्धा बऱ्याच प्रमाणात स्वच्छ झाले होते. आता त्याने बहुधा स्वतःला स्वच्छ ठेवण्याची सुरुवात केली होती. हे वर्ष काही महिन्यात संपले. राजूने इयत्ता 5वी 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. दुसऱ्या ठिकाणी शाळेत रुजू व्हायचे होते. इयत्ता 5वीचा निरोप समारंभात सर्व मुलांनी मॅडमसाठी सुंदर भेटवस्तू आणल्या आणि मॅडमच्या टेबलावर त्यांचा एक ढीग केला. या सुंदर पॅक केलेल्या भेटवस्तूंमध्ये एका जुन्या वर्तमानपत्रात पॅक केलेली एक भेट देखील होती. त्याला पाहून मुलं हसली आणि राजूने ही भेट आणली असावी हे कोणाला कळायला वेळ लागला नाही. वस्तूच्या या छोट्या डोंगरातून मॅडमने राजूची भेट पटकन बाहेर काढली आणि जेव्हा त्यांनी ते उघडले तेव्हा आत अर्धे वापरलेली अत्तराची बाटली होती आणि हातात घालावयाची मोठी बांगडी होती आणि त्याचे बहुतेक मोती गळून पडले होते. मॅडमने शांतपणे हा परफ्यूम तिच्या हातावर शिंपडला आणि हातात ती बांगडी घातली. हे दृश्य पाहून सर्व मुले आश्चर्यचकित झाली आणि स्वतः राजूलाही आश्चर्य वाटले. आता राजूला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि मॅडमजवळ येऊन उभा राहिला. काही वेळाने त्याच्या तोंडून शब्द अडकत अडकत बाहेर पडले. तो मॅडमला म्हणाला, "तुमचा माझ्या आईसारखा वास येतोय." हे ऐकून मॅडमच्या डोळ्यात पाणी आले आणि मॅडमने पटकन राजूला मिठी मारली. राजूने दुसरीकडे कुठेतरी शाळेत प्रवेश घेतला होता. वेळ जाऊ लागला. दिवस आठवड्यात, आठवडे महिन्यात आणि महिने वर्षात बदलले. पण प्रत्येक वर्षाच्या शेवटी मॅडमला राजूकडून नियमित पत्र येत असे, ज्यात लिहिले आहे की यावर्षी मला अनेक नवीन शिक्षक भेटले, पण मॅडम तुमच्यासारखे कोणीच नव्हते. मग राजूचा अभ्यास संपला आणि पत्राची मालिकाही संपली. बरीच वर्ष लोटली आणि मॅडम निवृत्त झाल्या. एके दिवशी मला राजूकडून मॅडमच्या घरी पत्र आले. त्यात लिहिले होते, "माझे या महिन्याच्या शेवटी लग्न होत आहे आणि मी तुमच्याशिवाय लग्नाचा विचारही करू शकत नाही. आणखीन एक गोष्ट, नंतर मला माझ्या आयुष्यात खूप लोक भेटले आहेत, परंतु तुमच्यासारखे कोणी नाही. तुमचा डॉक्टर राजू." या पत्रासोबत विमानाच्या तिकिटांचाही त्यात समावेश होता. मॅडमला स्वतःवर अजिबात ताबा ठेवता आला नाही. तिने आपल्या नवऱ्याची परवानगी घेतली आणि राजूच्या शहरात निघाली. लग्नाच्या दिवशी जेव्हा ती लग्नाच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा तिला थोडा उशीर झाला होता आणि वाटले की समारंभ संपला असेल. पण शहरातील मोठमोठे डॉक्टर्स, व्यापारी, तिथले पंडितजीही थकलेले पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. असा प्रश्न पडला की कोण यायचे आहे. पण राजू समारंभाच्या लग्न मंडपाच्या गेटकडे टक लावून त्यांच्या येण्याची वाट पाहत होता.
मग सर्वांनी पाहिले की एक वृद्ध महिलेने गेट उघडताच राजू तिच्याकडे धावत आला आणि तिचा हात धरला. त्या हातात तिने ती बांगडी घातली होती आणि तो त्यांना थेट स्टेजवर घेऊन गेला. राजूने माईक घेतला आणि असे काहीतरी म्हणाला, मित्रांनो, तुम्ही मला नेहमी माझ्या आईबद्दल विचारले होते आणि मी तुम्हा सर्वांना वचन दिले होते की मी लवकरच तुमची ओळख करून देईन. काळजीपूर्वक पहा, ही माझी गोड आई आहे. माझी आई जगातील सर्वोत्तम आई आहे. ही माझी आई आहे. मित्रांनो, या सुंदर कथेला फक्त विद्यार्थी आणि शिक्षकांची कथा समजू नका. आजूबाजूला बघा, राजूसारखी बरीच फुले कोमेजली असतील. त्यांना थोडेसे प्रेम आणि लक्ष ठेवून त्यांना आपण नवे जीवन देऊ शकतो.